जय साटम श्री साटम. निसर्गरम्य कोकण, त्यामध्ये घनदाट जंगलाचे आंबोलीच्या पायथ्याशी वसलेले दानोली हे गाव. त्यामध्ये रमली श्री साटम माऊली. ज्याप्रमाणे शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, आळंदीचे श्री ज्ञानेश्वर महाराज, धनकवडीचे श्री शंकर महाराज आणि आदमापूरचे बाळूमामा, त्याप्रमाणे कोकणवासियांचे संत श्रेष्ठ श्री साटम महाराज यांचे हे समाधीस्थान. विविध समस्यांचे निवारण आणि विविध चमत्कारांनी लोकांना आकर्षित करून लोकांच्या कल्याणासाठी प्रकटली श्री दत्त माऊली श्री साटम महाराजांच्या स्वरूपात. आजही दानोली गादीचे चमत्कार पाहावयास मिळतात. विविध देशापरदेशातून भक्त सेवेसाठी येऊन इच्छित फळ प्राप्त करून माऊलींची सेवा करतात. आंधळ्यांना दृष्टी दिली, बहिऱ्यांना ऐकू येऊ लागले. गंभीर आजारातून महाराजांनी आपल्या दिव्य शक्तीने समस्या निवारण केले आणि आजही श्री साटम महाराजांचे चमत्कार अनुभवास मिळतात. महाराजांचे एक विशेष आहे की प्रत्येक फोटोत महाराजांचे वेगळेपण आणि वेगळ्या रूपात दर्शन देतात. दानोलीमध्ये पिण्याच्या पाण्याचे अभाव होते. तेथे नागझरीच्या रूपात महाराजांनी 12 महिने 24 तास वाहणारी झरीच्या रूपात गंगा प्रकट केली. गोरगरीब, लहान थोर, गाडीवान, मजूर, कामगार, संत, महंत, पर्यटक येऊन विसावा घेतात आणि तीर्थाचा अनुभव घेतात. भाविक हो, सद्गुरूंच्या तीर्थक्षेत्राचा लाभ घेऊन पुण्य पदरात पाडून आपले जीवन सफल करावे. बोला श्री सद्गुरू साटम महाराज की जय.